हा अवी दादा पाटील यांना आपण नॉनस्ट्राईकला पाहतोय, पण स्ट्राईकला सध्या तरी पाहतोय आपण भरत पाटील आहे. 40 प्लसचा हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. पहिल्याच बॉलवरती धमाका पाहतोय आपण. बॅकवर्ड केवढी क्षेत्रक्षकला बीट केलंय. चेंडू बघता 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 सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवरती आला चौकार. चौकार जर कोणत्या बॅटरने ठोकले तरी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज दत्ता भैर साहेबांकडून दिलं जाईल. अतिशय क्लास फटका पाहिला आपण. आखोड चेंडू त्यावर फुलचा फटका. आणि यावेळेस पाहतात चांगला कोलोटपचा चेंडू होता पाहतोय, त्यावर मात्र आडबॅटिंग खेळण्याचा प्रयत्न बीड झालाय. कमबॅक खूप छान करतोय बॉलर. जर पाहिला आपण पहिलं षटक हाताळताना अंकुश इज द ग्रेट क्रिकेटर पिंपळगड टीमचा पाहतोय आपण. टॉपची टॉप 8-11 खेळाडू पाहतोय आज PPL मध्ये आपल्या घरच्या लीगमध्ये खेळताना. परत एकदा कोलोटप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचं निमंत्रण दिलं होतं, पण ते स्वीकारलंय आणि या बॉलवरती मात्र एक सिंगल कंप्लीट करतोय बॅटर. व्यक्तिगत भरत पाटील 3 चेंडूचा सामना केला, एका चौकाराने 5 या धावसंख्या नॉन स्ट्राईकला. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिला आपण पिंपळगाव गावचा एक सिव्हिल इंजिनियर म्हणून जे निश्चितच याचा उल्लेख आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोठं सिंहाचा वाटा आहे. विकी वाकडे हे सध्या व्यासपीठावर आहेत. त्यांच्याच माध्यमातून संकल्पनेतून पाहतो की आपण हे PPLचं आयोजन आणि खास महत्त्वाचा खेळपट्टी बनवण्यामध्ये या व्यक्तिमत्वाचा खूप मोठं वाटा आहे. असे जर खूप मोठे व्यक्तिमत्व असले तर क्रिकेटला काय हवं ते सर्व साहित्य पुरवण्याचं काम सिव्हिल इंजिनियर साहेब करतात नेहमीच. आता मात्र डावखुरा बॅटर अवी सज्ज होतोय खेळण्यासाठी. त्यासाठी क्षेत्ररक्षणची विरोधचा पाहूया आपण. एक क्षेत्ररक्षक जर पाहिला आपण बॅकवर्ड पॉईंटला ठेवलंय अवीसाठी, कारण की ऑफसाईड कडे खूप चांगले फटके मारतोय. एक क्षेत्ररक्षक जर पाहिला आपण वाईडीस लॉंग ऑन बाउंड्रीवर जवळपास मिडविकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध कौ कॉर्नरवर एक क्षेत्ररक्षक ठेवलंय. यावेळेस पात्र हवेत आहे. झेल होण्याची संधी निर्माण झाली, पण क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही आणि एक धाव अवी पाटील कंप्लीट करतोय. टीमचं खातं उघडलं गेलं होतं, पण आपलं स्वतःचं खातं उघडतोय अवी पाटील. शिवराज इंटरप्राइजेस संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना धीमी सुरुवात पाहायला मिळाली. पाहतो आपण पहिल्या 4 चेंडूवर फक्त 6 धावा आल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं असते. खेळण्यासाठी भरत पाटील सज्ज होतोय. रॅटामध्ये विकेट गोलंदाज अंकुश. हा परफेक्ट वाईड यॉर्कर चेंडू होता. कुठल्या प्रकारे उत्तर नव्हते. अगदी चेंडू कुठं बरंच झाले पाहावं लागेल. पंच आमच्याकडे वळतील काय. आणि होय, बाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. धावसंख्या 7. या योजनामध्ये खास ग्रामस्थ मंडळ पिंपळगर प्रत्येक व्यक्तिमत्वाचं खूप मोठं वाटा आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं आपण ऋतिक पाटील, रमाकांत वाकडे म्हणजेच आमची विकी वाकडे सिव्हिल इंजिनियर, सिरीज बजाके, प्रदेश भोईर आणि विराज भोईर यांच्या माध्यमातून एक A1 क्वालिटीचं आयोजन सज्ज होताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र बॅकफुटला जागा बनवून स्क्वेअर ऑफ द विकेट. कटचा फटका अतिशय सुरेख आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि इथं मात्र निश्चित पाहतो की 2 धावा अवी कंप्लीट करतोय. चांगला फटका होता, त्यासाठी क्षेत्ररक्षक लावल्या गेलं होतं तिथं. आणि पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या जर पाहिली आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 1-9 अशी सुरुवात, चांगली सुरुवात म्हणता येईल आमची स्कोरिंगची भूमिका पार पडताना. रोहनता भोई यांचा खरपूस समाचार घेतलं होतं बॅटरनी. काय उच्च कोटीचे फटके यांचे अगेन मारले होते. आता मात्र आमच्या सोबत स्कोर बोर्डिंग करताना नाही आमच्या लक्षात असते कोण मार खातोय काय करतोय. तुम्ही किती लपून बसा, पण ते होऊ शकत नाहीये. ही चर्चा 3 दिवस चालणार आहे. उद्या आमच्या समेत निश्चित एक टेनिस क्रिकेटचा आगळा वेगळा समालोचक मराठी शब्दाची जी भांडारकर आहेत दशरथ पाटील सरासोबत आम्ही उद्या असणार आहोत. आणि त्यानंतर मात्र कॉम्प्युटर भिवंडी धुमाळ सर. आज पाहतोय की आपण एक मोठं नाव सातत्याने टेनिस क्रिकेटला खूप उच्च कोटीवर नेण्याचं काम समालोचकांच्या माध्यमातून केलं. आमचे मित्र राहुल हे आपण त्यांना ऐकत आहोत आजच्या दिवसामध्ये. आणि अँकरिंग अनेक मोठी जबाबदारी पार पडताना या PPL मध्ये रायझिंग स्टार ऑफ समालोचक भिवंडीमध्ये निकिता साहिल आमच्या सोबत आहे. तर क्रमांक 2चे षटक पिटूचं हाताळण्यासाठी बॉलर सज्ज होतोय केवल पाटील. विकेट प्राप्त करावं लागेल. पहिल्या ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे, पण केवळ विकेट प्राप्त करेल काय. समोर भरत पाटील साठी क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण सज्ज होताना हा बॉल मात्र जास्त स्वेर आहे पाहतोय आपण. खूपच बाहेर पंचाची दोन्ही समांतर रेषेत. नो डाऊट पिंपळगडचा अजून एक महान क्रिकेटर का म्हटलं जाते. जेव्हा ते मोठे मोठे टुर्नामेंट होते, एक
अमर स्पोर्ट भिवंडीतला एक अतिशय महान खेळाडू संतोषदादा पाटील हे युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेताना पाहतोय आणि त्यांनी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये कुठल्याही बॉलरला PPL मध्ये पाहतोय आपण आणि खूप मोठं योगदान संतोषदादा यांचं सातत्याने आपण पाहिलेलं आहे. मला वाटतं की पिंपळगावमध्ये सुद्धा 2 40+ संघ आहेत. एक पाहतोय आपण जुनी 40+ संघटना 3 संघ आहेत आणि मला वाटतं की अवी गणेश निकलेस एकाच टीममध्ये की वेगळे आहेत. तिघे पण वेगवेगळ्या टीममध्ये आहेत. सफल झालं या संधी होती बॅटर जवळ पण ती संधी दडवली. वाईटचा इशारा येतोय हवीदादा हे सांगताना की तू त्या बॉलला का सोडला मार लगा तो मटका नाही तो झटका. तसंच घडणार होतं. एका धावीने टीमची धावसंख्या पुढे सरते ती 11. गोलंदाज केवल मारा करतोय गोवे अँड टोकाकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता काय घडले पाहिजे फायनलकडे चेंडू मात्र ट्रॅव्हलिंग होतोय आणि त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एका सिंगल कंप्लीट करताना पाहतोय आपण. यस कारण की पिंपळगर एंड्या टोकाकडनं मारा करतोय अशी माहिती साहिल आम्हाला देताना पाहतोय आपण. साहिलच्या माध्यमातून या स्पर्धेला सुद्धा का होईना पण एक मोठं हातभार लावलेला आहे कारण की जे मॅन ऑफ मॅचचा आपण पुरस्कार पाहतो त्यासाठी त्यांनी एक खूप मोठं योगदान दिलेलं आहे. स्वर्गीय विजय शेळके व स्वर्गीय सुनीता शेळके यांच्या स्मार्थ कुमार साहिल विजय शेळके, कुमार भावेश प्रभाकर शेळके, कुमार अमर देविदास शेळके यांच्याकडून या स्पर्धेत एक मोठा हातभार लावण्यात आलेला आहे आणि संपूर्ण क्रेडिट 5 स्टार ऑफ पिंपळगर आणि अविदादांनी सांगितलं की आतापर्यंत जे आयोजन झाले ते सर्व चांगले झालेले आहेत. नो डाऊट कुठल्या मनात शंका येणार नाही की आयोजन कुठलाच खराब नसतो. बरोबर. आता मात्र अभि पाटील सज्ज होताना आणि गीता सातत्याने आम्ही उल्लेख केला होता जेव्हा पाहिलं होतं बाला चषक 2009 मध्ये काय कमालीचं प्रदर्शन हंसिका स्पोर्ट पिंपळगडचं ठरलं होतं आणि पवन इज अ ग्रेट. टेक्निकली या टीममध्ये एकच बॅटर असा होता की जसा बॉल तसा फटका खेळायचा. ओहो काय सन्नाटेदार बॉल आहे. अभिला बीट केलंय स्कोर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न होता लाईनला बीट झाले आणि बाकीचं काम पूर्ण करतोय विकेट किपर. अप्रतिम दर्जाचा बॉल हाताळला या बॉलवरती बीट केलंय अभि याला. कमालीचं षटक P2चं पाहतोय आपण. केवळ एक अतिरिक्त जरी चेंडू टाकला असेल पण त्या व्यतिरिक्त तिकट मारा केलंय. आतापर्यंत मला वाटतं की 2 अतिरिक्त बॉल टाकले. चांगला बॉल होता मजबूर केलंय स्ट्रोक चेक करण्यासाठी. बचावात्मक पद्धतीने चेंडूला फक्त पुश केलंय एक्स्ट्रा कव्हरकडे आणि एक सिंगल या बॉलवरती अभि पाटील कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या पुढे सरते ती 13 आणि 13 या आकड्याला अशुभ म्हटला जातोय क्रिकेटमध्ये. वेलकम सन्माननीय आनंदजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे PPL मध्ये. खूप मोठं नाव आहे आनंद दादा यांचं. सातत्याने जेव्हा जेव्हा मला भेटते ना मात्र खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि बायपाटला नेहमी सातत्याने आम्ही बसत असतोय. वेलकम दादा या आपण व्यासपीठावर. आणि त्याचं म्हणणं आहे मी कधी व्यासपीठावर जात नाहीये आणि कधीच त्याला मी बघितलं नाहीये. चांगलं षटक आतापर्यंत जर विचार केला आपण तर 2 अतिरिक्त चेंडू टाकून सुद्धा कंट्रोल बॉलिंग कशाला म्हणतात हे दाखवताना केवळचा पुढचा बॉल. या बॉलवरती मोठा प्रहार हे घडणारच होतं कारण की प्रत्येक बॉल डॉट होते. चांगलं झेल कंप्लीट केलंय आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला बॅटर होतोय बाद. आणि दशरथ पाटील सरांच्या भाषेत जर सांगायचं तर पहिली अवदशा निघून गेली असं म्हटलं जात होतं आणि उद्यापासून हेच घडणार आहेत. मनोरंजन आहेत क्रिकेटच्या माध्यमातून खूप कोणाला आवडत नाही पण भिवंडी ग्रहाचं खरंच समालोचन कसं आहे. भिवंडीमध्ये जो क्रिकेटचे शब्द आहेत तेच वापरणं गरजेचं आहे. यानंतरची मॅच टीम हार्दिका एंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्ट टीम जयेश एंटरप्राइजेस. दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी तयार राहायचं. पहिला कॉल तुम्हाला दिला जातोय हार्दिका एंटरप्राइजेस आणि जयेश एंटरप्राइजेस. यस हार्दिका एंटरप्राइजेस आणि जयेश एंटरप्राइजेसच्या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. त्यानंतर जर वेळ वाचली तर आपण 4 षटकाचा उद्याचा लॉटचा एक सामना आपण खेळवणार. त्यासाठी आपण वेळेला महत्त्व द्या कारण की शेवटच्या दिवशी प्रेशर वाढणार नाहीये. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय चांगला फटका इनफिल्डला भेदून चेंडू जाईल 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 सीमा रेषा पार आला ह्या चौकार.
चौकाने मात्र चांगल्या फटक्याने सुरुवात करतोय. क्लास फटका होता शेवटच्या बॉलवरती. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहिला आपण. कव्हरला बीट करून चेंडू स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला होता. सीमा रेषा पार आणि इथून मात्र कडक बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या 17 आणि कुठल्या टीमला होईल खतरा. फोर्टी प्लसचे उत्कृष्ट तगडे बॅटर महेश पाटील दादांचं आगमन. वेलकम. यावेळेस पात्र हा फटका पाहतोय आपण. चांगला फटका आहे. बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनकडे चेंडू अतिशय वेगात सरकताना चेंडूला अडवलंय, पण त्यापूर्वी मात्र अभि याला थांबवणार नाही दुसऱ्या धावेपासून. या दोन धावेने टीमची धावसंख्या 19 आणि बघता 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 तिसरी धाव कंप्लीट करताना अभि पाटील. पाच षटकाचा सामना आहे. 30 षटक प्रगतीपथावर. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली बॉलिंग अटॅक आणि आता मात्र पहिल्या बॉलवरती आल्या 3 आणि लक्षण सांगतात की अंकुश आपल्या कोट्यातला हा शेवटचा षटक टाकतोय. हा सुद्धा एक चांगला मौल्यवान खेळाडू पाहतोय आपण. अंकुश काही दिवसामध्ये ते अनफिट होते, पण नंतर परफेक्ट एकदम क्रिकेटच्या पटलावर खूप छान वापसी करताना पाहतोय आपण. गुणेशचं कौतुक करेन मी, ज्यांच्याकडे एक रेकॉर्ड आहे भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये. नाईटची स्पर्धा धोबी तलावच्या त्या टुर्नामेंटमध्ये उल्लेख करेन. यावेळेस पाहता चुकीचा फटका आहे, पण झेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. खाली क्षेत्र आहे आणि फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल बॅटर. पाहतोय आपण अक्षय. व्यक्तिगत जर पाहिलं आपण 2 बॉलचा सामना केलाय आणि 5 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. काल सेकंड T20 मध्ये सूर्यभाई आणि ईशान किशन काय बॅटिंग जबरदस्त केली होती. सज्ज होताना बॉलर्स. अजून चांगला फटका आहे. यावेळेस पाहता थांबू शकणार आहे बॉल. सीमा रेषा पार आलाय हा कडक फटका. कोणी केला असेल ते मात्र एक शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइक म्हणून ज्याची ओळख आहे गणेश पाटील. विकेट हॅट्रिक का त्यानं मात्र या स्पर्धेचा पहिला अर्धशतक कंप्लीट केलंय आणि का चांगली जबरदस्त बॅटिंग करून टीमला तो विजय म्हणून दिला होता. एक फिनिशर खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे. आणि यावेळेस पाहता स्वीपचा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलंय. अतिशय वेगात चेंडू. इथं मात्र पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण दुसऱ्या धावेपासून रोखू शकणार नाहीये. आता मात्र धावेचा वेग वाढायला सुरुवात झाली. बॅटिंगची सूत्रे आपल्या हातात स्वीकारली. आता मात्र अभि पाटील यांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 27. चांगली धावसंख्या म्हणता येईल. क्रमांक 30 षटक प्रगतीपथावर. कोट्यातलं शेवटचं षटक अंकुश हाताळताना फिरकीचा मारा करतो. एक मोठं नाव अंकुशांचं. याच पाहता परत एकदा चांगला फटका नाहीये आणि इथं मात्र हाताला चटका देऊन मात्र चेंडू खाली पडलाय. खऱ्या अर्थाने झेल घेणं गरजेचं होतं, पण समोर जास्त चालते आणि त्या बॉलवरती 2 धावा आल्या. धावसंख्या 29. आदरणीय सन्माननीय दिनेश जोशी साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम दादा. आपलं व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय क्लासचा फटका पाहिला होता, पण प्लेसमेंट चुकीची निवडली होती. जिथं झेल होता अशी झेल तुम्हाला कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल असेल. धावसंख्या चांगली म्हणता येईल आतापर्यंत. पाहतोय आपण अभि असून खेळपट्टीवर आहे. यावेळेस पात्र परत एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्क्वेअरलेगकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीचा धावसंख्या पाहतोय आपण 30. छोटासा ब्रेक. जाऊया डीजे कडे. ऐकूया आपण मधुर संगीत. बघा अभि पाटीलसाठी सुवर्ण संधी असेल. लागोपाठ 3 षटकार जर ठोकले तर दिनेशजी जोशी साहेबांकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल अभिला.
पवार यांच्यावर खूप मोठा आशीर्वाद असतोय अनंत दादा यांचं. या पण तुम्ही कॉमेंटीकडे या, बस आमच्या सोबत जॉईंट व्हा. यस पाहतोय की आपण सामने तिकडे ऋतिक आहे तिकडे अवी दादा. आताच मला माहिती मिळाली त्याच्यावर भतीजी की जोडी सोबत आमने सामने आहे. आणि आयोजक कमिटीमध्ये ऋतिक पाटीलचा मोलाचा वाटा आहे आणि स्वतः संघ मालक सुद्धा एक संघ त्यांनी विकत घेतलेला आहे. आणि मी सर्वप्रथम 12ही टीमच्या संघ मालकाचं मनापासून कौतुक करेल. तुम्ही संघ घेतले म्हणून आज आपण PPLचा हा तिसरा पर्व पाहतोय आणि संपूर्ण गावकऱ्याचा पाठिंबा खूप मोठे आहे. वाटते की अजून पेंडिंगला आहे, पण काय करणार, खेळाडू बस झाले की ते पण काय करणार आहे. मग पुढच्या वर्षी जर PPL असेल तर डिमांड फक्त पॅकेज वाढवायचं, एवढं पॅकेज तेव्हा मात्र. शेवटचे 2 षटक हाणामारीचे गोलंदाज येतोय तो पंकजच्या पहिल्या चेंडूवर फटका आलाय चांगला. के कडक 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 दमदार तुफानी षटकार. लाडके मित्र पंकज ननवरे यांच्यावर काय प्रतिहल्ला चढवलाय. एवढं सोपं नसते तेव्हा तुम्ही कामावरून डायरेक्ट मैदान येता आणि तो चेंडू टाकता तेव्हा मात्र मार खाण्यात आहे. पंकजच्या पहिल्या चेंडूती प्रहार पाहायला मिळालं. आणि आता मात्र अभिदादांनी सुद्धा चॅलेंज दिलेलं आहे की या षटकामध्ये 3 तरी बाहेर फेकेन. पहिला फेकलाय, पंकज वापसी करेल काय. दबाव आलाय कारण की कुठल्याही बॉलरला जर पहिल्या चेंडूवर षटकार येतोय ना तर मात्र निश्चित दबावाखाली येतोय. अजून एक के कडक 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 चाललाय चेंडू सीमेरेषा वरतून आलाय षटकार. कधी म्हणता दिवसा तारे दिसत नाही, पण पंकजला दिवसा तारे दाखवताना पाहतोय. अभि नावाचा वादळ काय 2 खणखणी षटकार ठोकल्या गेले. थँक्यू सो मच. आणि नक्कीच जर लागोपाठचा हा तिसरा षटकार आला तर दत्ता भोईर साहेबांकडनं तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि दिनेश जोशी साहेबांकडनं 1,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि नितेशजी पाटील दादांकडनं नितेशजी भोईर दादांकडनं देखील 1,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे एका बॉलची किंमत 7,000 असेल. वाह क्या बात आहे. आणि आलंय अजून आलंय चाललाय चेंडू स्कोरलेगच्या वरतून 3 वर 3 षटकार. वर 6 जण मारले. 7,000 त्यांच्या खात्यात जमा होतीलच कारण की उल्लेख आपण पहिलाच केला. एका बॉलची किंमत 7,000 होती. बॉल द्यायचा आहे, नवीन बॉल अवेलेबल करून द्यायचा आहे. आणि मला वाटतं अजून जर 3 षटकार आले या ओव्हरमध्ये तर कॅश प्राइज अजून वाढेल. आणि सकाळपासून अभिदादांनी भरपूर पैसे लावले दादा, ते त्यांनी वसूल पण केले. यस यस अगदी बरोबर उल्लेख केला आपण कारण की अभि पाटीलने सकाळपासून खूप पैसे लावले, ते एकाच फटक्याने पूर्ण वसूल केल्या गेले आहेत. क्या बात आहे. पण पंकज याला सळोकी पळो करून सोडलंय. 3 वर 3 मोठे दे दनादन काय बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. फुल पैसा वसूल बॅटिंगचं प्रदर्शन. आता मात्र धावसंख्या जर पहिले आपण पुढे सरते ती 48. अतिशय अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन पूर्णपणे आता दबावाखाली असेल माझे निकटवर्ती मित्र पंकज. वा बाई वा काय चांगलं स्वागत. आणि अभि पाटील यांनी जर आणखीन एक षटकार मारला तर वामनजी पाटील दादांकडनं आणखीन 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे.
आणि साहिल जर पाहिलं या चेंडूवर जर एखादा षटकर आलं मग अवीच्या मनात गुदगुली निर्माण होईल की मी 6वर 6 मारू शकतोय, हे विसरून चालता येणार नाही. पण या बॉलवरती षटकार जर आला तर मात्र ते धडाकेबाज बॅटिंग पाहायला मिळेल. विकेट किपर अंकुश दादा थोडेसे निराश आहेत पंकज यांच्यावर ज्या प्रकारे बॉलिंग केली, पण बॅटिंग समोर चांगला आहे, परफेक्ट फटके मारतोय. आणि हा खराब चेंडू, पाहायचं काय घडलं या बॉलवरती. अशा प्रकारे बॉल हाताळला होता, आता तो निसटलाय काय आणि नो बॉल. आता मात्र संधी आहे पण बॅटर चेंज झालंय. स्ट्राईक आता मात्र आलाय तो अक्षय. बघा सुवर्ण संधी टीम आशुराज एंटरप्राइजेसच्या बॅटर मंगेश साठी आहे. जर मंगेश खेळपट्टीवरती खेळण्यासाठी जरी उतरले तरी सुद्धा 200 रुपयांचं कॅश प्राईज. बॅटिंगला जर उतरले तर 200 रुपयांचं कॅश प्राईज आहे ओमकार भोईर यांच्याकडनं. पंकजला सोडणं संधी असेल आता मात्र की जो वादळ त्याच्या समोर होता तो नाहीये. एक निस्किवचा श्वास सोडला असेल त्याने की आता माझ्या समोर अवि नाहीये तर मी राईट हँड बॅटला चांगली बॉलिंग करू शकतोय. फ्रीडचा बॉल, चांगला बॉल होता यावेळेस. पाहतो ॲडो बॅटने फटका, मिड विकेट क्षेत्राकडे पाहतोय, चेंडू ट्रॅव्हलिंग झाला, परत तोच तीच परिस्थिती निर्माण झाली. हे परत आला कोण समोर, अभि पाटील. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या 51, 51. आतापर्यंत किती धावा खर्च केल्या गेल्या? आणि आता मात्र रोहन त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य फुललंय कारण की त्याचा रेकॉर्ड जो आहे तो आता मात्र या बॉलरकडे जाईल. क्रिकेट आहे, रेकॉर्ड बनतात तोडण्यासाठी आणि तो रेकॉर्ड पंकज आपल्या नावी करेल काय? गती परिवर्तन, ओळखलंय, परखलंय, चाललंय जेडोस गोलकच्या वरतून. या षटकातला 4था षटकार आलाय अविच्या बॅट मधून. आता मात्र विचार होईल की जेव्हा 2027 मध्ये पर्वत 4थ्याला PPL ला सुरुवात होईल ऑप्शन मध्ये पंकज यांचं नाव कुठं असेल, या प्रकारे पाहतो आपण. आणखीन एक जर षटकार अभि पाटील यांनी जर मारला तर आणखीन 1000 रुपयांचं कॅश प्राईज दत्ता भोईर साहेबांकडनं दिलं जाईल. ट्रॉफी नाही, मला वाटतं जो खेळाडू काम वगैरे धंदे करत असतील ते या टीम मध्ये आले तर त्यांची चांदीच होते. म्हणजे कामावरती आठवडाभर तरी जायची गरज नाही. अजून किती बॉल बाकी आहे षटकातले पाहतोय आपण. लास्ट बॉल असेल, सर्वात महागडं षटक या PPL चं पाहतोय आपण. अजून एक हा बॉल चांगला होता, अशी बॉलिंग अटॅक करणं गरजेचं खऱ्या अर्थाने, पण यावेळेस पाहता चांगला कमबॅक केलंय पंकज यांनी. आणि अशा तऱ्हेने एक महागडं षटक समाप्त झालंय. 4 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या जर पाहिली आपण 58 धावपलकावर धावा आहेत त्या. शेवटचा कॉल दिला जातोय टीम हार्दिका एंटरप्राइजेस आणि टीम जयेश एंटरप्राइजेस टॉस साठी तयारीत राहायचं आहे. जर मंगेश पाटील बॅटिंग साठी आले तर दर्शन भोईर यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. आणि मला वाटतं की भिवंडीमध्ये जर विचार केला मी जेवढे पण लीग केल्या त्यामधून सर्वात बेस्ट लीग आहे, कारण की 33,333 रुपये फर्स्ट पारितोषिक, मालिकावीर बॅटर सायकल आहे. अजून काय हवं आहे गावासाठी? छान टुर्नामेंट नो डाऊट आहे. ॲडव्होकेट विकी आणि ऑल सहकारी. फटका चांगला सजवलाय, चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईन कडे. पंच काय सांगतात? सीमा रेषा पार आलाय हा दंदन दंदन चौकार. बेचाळीस वर पोहोचलाय. गणेश पाटील यांचा रेकॉर्ड तोडेल काय अभि पाटील? आणि जिथं आज पहिलं अर्धशतक गणेश पाटीलनी कंप्लीट केलं होतं, मात्र आता या स्पर्धेतला दुसरा अर्धशतक आणि स्वतःचा पहिलं कंप्लीट करेल काय अभि पाटील? यस, कारण की जीवनदान मिळणं क्रिकेटचा भाग आहे. विकी जर पाहिलं आपण तर निश्चित त्या जीवनदानचा फायदा घेतलाय दोन्ही बॅटरनी. चेक नक्कीच या ठिकाणी एक कॅश प्राईज जे गुणेशजी पाटील दादांनी लावलं होतं ते सुद्धा आम्ही अनाऊन्स करतोय की कोणताही गोलंदाज लागोपाठ 3 विकेट
जर एकच यष्टीला उडवून घेईल त्या गोलंदाजाला तब्बल 51,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. गुणेशजी पाटील ज्यांनी आरके ची जी टुर्नामेंट होती त्या मॅच मध्ये त्या स्पर्धेमध्ये एक विक्रम स्वतःच्या नावावरती बनवला होता. तो विक्रम तोडण्यासाठी त्यांनी आपल्याच गावच्या खेळाडूंना संधी दिली आहे की तो विक्रम तोडा आणि तब्बल 51,000 रुपयांचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. कोणताही गोलंदाज आपल्याच गावचा बघा दादांचं देखील इतकं मोठं मन आहे की त्याने कॅश या ठिकाणी आणून जमा देखील केली आहे की जोही गोलंदाज ती जर विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल दांडी गुल करेल एकच दांडी 3 वेळा तर 51,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. अभि पाटील लेजेंडरी खेळाडू जणू काही चोपताच ठेवला आहे. भरपूर चांगली बॅटिंग त्यानं केली आहे. यस नो डाऊट अभि पाटील बद्दल उल्लेख केला होता की काय बॅटिंग करते आणि दिवसात तारे दाखवताना प्रत्येक बॉलरला पाहतोय आपण. पंकज जर जेव्हा झोपेतून उठेल तर अभिचा चेहरा त्यांना दिसेल. यस चोपट ठेवलेला आहे पाहतोय प्रत्येक चोपता ठेवलेला आहे प्रत्येक बॉलरला. काय घणाघाती बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आणि हे शब्द उद्या आपल्याला ऐकायला मिळेल कारण की स्पेशलिस्ट जसं पाटील सरांचं उद्या आगमन होणार आहे आणि खऱ्या अर्थानं यस. चला दादा लवकर घेऊन जा तुम्ही. थांबा याला जाऊ द्या पहिले. शेहेचाळीस वर खेळतोय आणि अर्धशतक कंप्लीट करेल काय. अभि नावाचा ब्रँडी काफी आहे. अजून एक धमाका के डी के कडक 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 आलाय हा दमदार षटकार बॅटवरती करायची अभि पाटील ज्याने अर्धशतक कंप्लीट केले आपल्या स्वतःच आणि या आजच्या दिवसाचा दुसरं. दोनो भाई दोनो तबाई दोन्ही बॅटर खरं तर गणेश पाटीलनं आधी अर्धशतक टोकलं आणि आता अभि पाटील भरपूर चांगली बॅटिंग दाखवतात. अर्धशतक त्याच्याही नावावरती आहे. अभि आपण बॅट दाखवायची कॅमेरामॅनला. यस यस अभि दादा बॅट दाखवायची कारण की अर्धशतक कंप्लीट केले. तब्बल पाहतोय आता मात्र तो खेळतोय 52 वर आणि गणेशचा आहे इंडिव्हिज्युअल स्कोर किती आहे 53 म्हणजे त्याचा रेकॉर्ड सुद्धा मोडीत काढेल या इनिंग मध्ये. हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर आजच्या दिवसातलं 53 आहे गणेशच्या पाटीलच्या नावावर आणि 52 वर खेळतोय अभि पाटील. इज अ ग्रेट बॅटिंग. सज्ज होतोय. अजून एक धमाका पण यावेळेस पाहता स्क्वेअरलेगकडे पाहतोय. झेल कंप्लीट आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. जो वादळ होता तो शांत झालाय या बॉलवरती. भरपूर कमावलं अभि पाटील यांनी. जयेश जोशी दादांकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे अभि दादांसाठी. नक्कीच जशा सुरुवातीची गरज होती दत्ता भोईर साहेबांना देखील टीमला काहीतरी इन्स्ट्रक्शन देत होते मॅच सुरू होण्यापूर्वी आणि मला वाटतं तसेच खेळलेत अभि पाटील. जास्त जबाबदारी होती आणि कॅप्टन्स नॉक. नवीन बॅटर आता हर्ष आल्यात आणि हर्षला लागोपाठ जर 2 षटकार हर्षनं ठोकले तरी सुद्धा दत्ता भोईर साहेबांकडनं तब्बल 2,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आणि अभि पाटील ज्यानं अर्धशतक ठोकला त्याच्यासाठी अर्धशतकासाठी सुद्धा 2,000 रुपयांचं कॅश प्राइज दत्ता भोईर साहेबांकडनं दिलं जाईल. अख्खा महिन्याचा पगार एकाच फटक्याने काढून घेतलं. तुम्ही लिहून ठेवा किती झाले ते. नक्कीच आपण ते प्राइज देणार आहोत. तर नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहते आपण हर्ष आलाय. 3 बॉलचा अजून मला वाटतं की खेळ बाकी आहे. गोलंदाज अंतिम षटक रितेशच्या या बॉलवरती हा फ्लिकचा पिकअप धमाका पाहतोय. जो येतोय षटकार मारतोय 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 आणि मारलाय. धावा आहेत. काय कमालीचा बॅटर पाहते आपण हर्ष. आल्या पावली मात्र फ्लिकचा फटकावता पिकअप फटका आणि लांब पल्ल्याचा आलाय अजून एक. नो डाऊट आतापर्यंत जेवढे पण पर्व झाले त्यामधून लागोपाठ 2 वेळेस मालिकावीरचा पुरस्कार पटकावणारा
हर्ष पाटीलला हा आडव्याटनी फटका पाहतोय. कॉर्नरकडे चेंडू अतिशय वेगात ट्रॅव्हलिंग होताना पाहतोय. एक सिंगल या बॉलवरती धावसंख्या पाहतोय. आता मात्र पुढे सकते 75 आणि या इनिंगचा शेवटचा बॉल असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन हार्दिका एंटरप्राइजेस विपक्ष जयेश एंटरप्राइजेस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहणं गरजेचं आहे. चांगला फाईन ग्लान्स पाहतोय पण फाईन लेग कडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय आणि फक्त आणि फक्त या बॉलवरती येईल सिंगल. अशा तऱ्हेने धावा झाल्या त्या धावफलकावर 76 आणि 77 धावाचं तगडं आव्हान उभं केलंय. टीम पाहतोय पण असुरात एंटरप्राइज या टीमने SG एंटरप्राइज टीमच्या विरुद्ध. मी आपल्याला घेऊन जातोय टॉस बॉक्स मध्ये. तिथे मात्र सज्ज आहेत रायझिंग स्टार ऑफ समालोचक साहिल शेलके. ओर टू द टॉस बॉक्स. थँक्यू सो मच. परंतु आपण सर्वप्रथम मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय भरतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. एक लेजेंडरी खेळाडू देखील आहेत. टूर्स अँड ट्रॅव्हल्स नक्कीच त्यांची सातत्याने चर्चेमध्ये असते आणि चांगले खेळाडू आहेत. परंतु काही कारणास्तव त्यांनी देखील BPL मध्ये फॉर्म भरला नाही आहे. पुढच्या वर्षी नक्कीच ते दमदार कमबॅक करणार आहे. त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. भरतजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच अंकुश भोईर आणि संपूर्ण PPL साठी सुरईवरून रोनित पाटील यांच्याकडनं शुभेच्छा येतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सुरईपर्यंत देखील आपली PPL पोहोचली. अनेक सारे प्रेक्षक ग्रामीण टेनिस क्रिकेट यूट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचा आनंद घेतात. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या आपण टॉस करणार आहोत. टीम हार्दिका एंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्ट टीम जयेश एंटरप्राइजेस. मी ऋषिकेश दादांना विनंती करेन आपल्या शुभस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय भरतजी पाटील साहेबांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या टॉस बॉक्स मध्ये स्वर्गीय सुधाकर खंडू भोईर टॉस बॉक्स आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. हेड आणि टेल हेडचा कॉल आहे आणि हेड झालाय. उद्या तो कॉईनच मी चेंज करतो. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टीम हार्दिका एंटरप्राइजेस संघ नाणेफेकी जिंकलेली आहे. काय डिसिजन असेल? फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. समोरचा संघ देखील चांगला संघ आहे. सो किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50-55. 50-55च्या आत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल. तुमच्या टीम मध्ये आयकॉन खेळाडू कोण आहेत? सौरभ बाला. सौरभ आहेत. मॅन इन फॉर्म. मी म्हणेन की गोल्डन फॉर्म मध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगला खेळतोय. त्याच्याकडनं जास्त अपेक्षा असणार आहे. 40+ खेळाडू कोणाकडनं जास्त अपेक्षा असतील? दिनेश काका आहे, कुंदन काका आहे. नक्कीच प्रदीप दादा देखील आहेत. त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा असणार आहे टीम हार्दिक एंटरप्राइजेस. जयेश एंटरप्राइजेस नाणेफेकी गमावली. प्रथम बॅटिंग करावी लागेल. नाणेफेकी जिंकली असती काय डिसिजन असता? फिल्डिंगच केली असती. फिल्डिंग केली असती. परंतु आता बॅटिंग करावी लागणार आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 60 धावांपर्यंत पोहोचणे. 60 धावांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न असेल. कोणते बॅटर असतील ज्यांच्यावरती जास्त अपेक्षा असतील? महेश आहे, सोनू आहे, गणेश आहे, राहुल आहे. हे सर्व बॅटरकडे जास्त अपेक्षा असणार आहेत. जयेश एंटरप्राइजेस कोणते आयकॉन खेळाडू तुमच्या टीम मध्ये आहेत? राहुल आहेत. नक्कीच ऑल ओव्हर तुम्ही देखील पर्व पहिल्यापासून पाहताय. तिसरं पर्व आहे. ऑल ओव्हर कसं वाटलं आयोजन? आयोजन तर खूप सुंदरच आहे. त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे? नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकलेली आहे टीम हार्दिका एंटरप्राइजेस संघानं आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. लगेचच जाऊया चालू सामन्याकडे. या ठिकाणी सज्ज असतील समालोचन कक्षामध्ये राहुल भोईर सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
चला आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. लगेच सामना सुरू करायचा आहे. समालोचन कक्षामध्ये राहुल भोईर सर सज्ज असतील. आलेल्या सर्व पाहुण्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सूरज जोशीच्या नावावरती देखील यंदाच्या अंगामध्ये एक विक्रम घडला. गतवर्षीपर्यंत एकही सामना पराभूत न झालेला सूरज जोशी यंदाच्या सीझन मध्ये पहिलाच सामना पराभूत झालेत. हरकत नाहीये, पुन्हा संधी मिळणार आहे तेव्हा चांगला खेळ नक्कीच होईल. आणि पहिल्या चेंडूवरती विकेट, मोठा धक्का, मोठा आदरा. अंकुश भोईर बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच. थँक्यू राहुल भोईर सर. बघा, शेवटची मॅच यानंतर असणार आहे, परंतु एक अनाउन्समेंट मी करतो की आजच्या दिवसामध्ये तुम्हाला जे कॅश प्राइज लावायचे ते लावायचे आहेत. उद्यापासून कॅश प्राइज कोणाचेच लावले जाणार नाही. जर एखादा खेळाडू चांगला खेळतोय, तुम्ही नंतर या आणि ते कॅश प्राइज तुमच्या हातानेच त्याला द्या, तेव्हा मी अनाउन्समेंट करेन. परंतु उद्या कोणी कॅश प्राइज पाठवू नका, लावतो देतो करू नका. तुम्हाला लावायचं आहे, तुमचा नक्कीच मान आहे, परंतु तुम्ही तो खेळाडू चांगला खेळल्यानंतर त्याला तुम्ही पैसे द्या. परंतु उद्या कोणी प्राइज लावू नका, विनंती असेल. उद्या समालोचक येतील दशरथ पाटील सर, तुम्हाला त्यांच्यावरती देखील पैसे लावायचे तर तुम्ही लावू शकता. उद्या दशरथ पाटील सर येणार आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. परंतु सध्या राहुल भोईर सर, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. पहिल्या बॉलवरती विकेट, सेकंड बॉल ऑप्टिकच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. दुसरी हाफ सेंचुरी आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. पहिली गणेश पाटीलनं केली आणि दुसरी अवी पाटीलनं केली. पहिल्या इनिंगमध्ये अप्रतिम जबरदस्त खेळ झालेला. याचे एंटरप्राइजेसला मोठा संघर्ष करावा लागेल विजयाकरिता. 7 करायचे आहेत. हा चेंडू बघितला, पुन्हा जाऊ दिला, पुन्हा टाकावा लागेल. ऑप्टिकच्या जास्तच बाहेर. इट इज अ व्हाईट बॉल. इव्हिनिंगचं सेशन आता मात्र सुरू झालेलं आहे. मॅच नंबर 5 सी ग्रुपची मॅच. चेक विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर दत्ता भोईर साहेबांकडनं तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज गोलंदाजाला दिलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पिंटू अगोदरच खेळले, चेंडू नंतर आलेला आहे आणि तो गेला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. OT प्लसचे खेळाडू सध्या खेळत आहेत. चांगली संकल्पना पाल्यामध्ये. PPL मध्ये तिसरं सीझन आहे PPLचं. पाहतो आपण ऋतिक आला, नवीन बॅटर ज्यानं भरपूर मेहनत केलेली आहे क्रिकेट टुर्नामेंट करिता. हा देखील चेंडू डॉट आलाय. चांगली बॉलिंग. या दरम्यानचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागला. तसं व्हाईट बॉल. तिसरा चेंडू आला खराब. सध्या बॅटनं धावा येत नाहीयेत, मात्र काय जे अतिरिक्त चेंडू येत आहेत व्हाईट बॉल त्याच्याच माध्यमातून धावा येत आहेत. पहिल्या इनिंग मध्ये अप्रतिम खेळ राहिला. मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. शिवराज एंटरप्राइजेसच्या माध्यमातून खास करून अवी पाटीलची जबरदस्त झुंजावत खेळली राहिली. 52 धावांची हाफ सेंचुरी दुसरी PPL मधील. अजून येणारे 2 दिवस बाकी आहेत. यावेळेचा फटका चांगला आहे. डीप मध्ये मात्र फिल्डर देखील मिड विकेटला. चेंडू शिसून फेक करेपर्यंत धाव येत नाही. सिंगल असमेल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर 1 न पुढे स्कोर बोर्ड देखून धाव आहे 4. टार्गेट मोठे, त्या अनुषंगानं मोठे फटके जास्तच खेळावे लागतील तर जाऊन कमबॅक होऊ शकेल. मात्र बॉलिंग खूप सुंदर होते. पहिल्याच बॉलवरती विकेट देखील आलेली आहे. पुन्हा गती कमी केली. ऑन साइडला मिड विकेटला खेळलेत. फिल्डर उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग. धाव पुन्हा एक सिंगल असमेल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर 1 न पुढे स्कोर बोर्ड 5.
नेक्स्ट बॉल यावेळेचा फटका हवेत खेळत ऋतिक जरूर डीप मध्ये बघतो आपण, कोणी फिल्डर देखील उपस्थित नाही. रन चांगला मिळतील. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतिकच्या बॅट मधून पहिला चौकार. सचिन आलेत बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये. पुढच्या देखील 6व्या माचा आपण टॉस केलेला आहे. सचिनसाठी सुवर्ण संधी. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर ओमकार भैर यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. ओद विकेट ना. व्हाईट बॉलनं सुरुवात केलेली. सचिन बॅटनं धावा कमी आणि जास्त धावा आपण आतापर्यंत बघतोय एक्स्ट्राच्या झालेल्या आहेत व्हाईट बॉलच्या. पोलकेला जरूर डीप मध्ये फिल्डर देखील आहेत. त्यांचा प्रयत्न मध्ये चेंडू त्यांना बीट करत मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या धावा फलकावरती 14. 14 धावा आहेत. कराची 7-7. सचिन षटका देईल. पुढील चेंडू ओद विकेट ना. पूल करायचं होतं मस्त आमिंगे. टॉप एज लागून चेंडू विकेट किपरच्या पाठी शॉट फाईन लेग मध्ये वेगानं चाललेला आहे. फिल्डर मात्र वेगानं धावतोय जरूर मध्ये चेंडू त्याच्या देखील जास्त वेगानं पोहोचलाय. फाईन लेगला 4 धावा. एटीन 18 वरती धावफलक. 77 या मॅच मध्ये करायचे आहेत. अशीच बॅटिंग करावी लागेल आणि प्रयत्न सुरू आहे त्या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल सचिनचा बॉन्सर होता जरूर. आडव्या बॅटनं ऑनसाईडला मिड विकेटला खेळायचं होतं, मात्र अतिरिक्त बॉन्स असल्या कारणाने अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल 1 फॉर दी ओव्हर. पुन्हा बॉन्सर टाकता येणार नाहीये सचिनला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 धावा. नेक्स्ट बॉल हा दरम्यानचा हा चेंडू चांगला आहे. डॉट बॉल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या अगोदर होता बॉन्सर. अजून एक व्हाईट बॉल. सचिन त्याकरिता आपल्याकडे नाहीये DRS. कॅमेरा 2च आहेत. आपण नेक्स्ट इयर लावू 4, तेव्हा ठेवू व्हाईट बॉलला पण. बाखोडला जाऊन पंच केलाय. फटका चांगला आहे. कोणी फिल्डर देखील उपस्थित नाहीत. चांगला मिळतील धावा 4.
मदतीने संघाची धावसंख्या झाली 4 न पुढे स्कोर बोर्ड 24 धावात. पुन्हा मिड विकेटला फिल्डर आहेत उपस्थित. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला आपण जास्त चेंडू आतापर्यंत बघितलेच घेताना. 2 धावा तिसरीचा प्रयत्न चालवला. विकेट इकडनं सॅक्रिफाईस करायचे तेच झालेले. फलंदाज बाद. नवीन बॅटर केवल. सचिनचं मोठं षटक आहे. वेलकम बाबुलनाथजी शेळके साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील PPL मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच निलेशजी पाटील दादांचं देखील शुभ आगमन झालं आहे. आपलं देखील PPL मध्ये हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय आदरणीय कृष्णा जोशी साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थान पण व्हायचं आहे. आपलं देखील PPL मध्ये हार्दिक स्वागत आहे. बाकफुटला जाऊन कट केला. फटका चांगला आहे. पॉइंटला कोणी फिल्डर देखील नाहीत. रन्स चांगला मिळतील. चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. दोन ओव्हर मध्ये 30 आलेला आहे. 7-7 कर म्हणजे अजून या मॅच मध्ये बघतो आपण 18 मध्ये 47 करायचे. 30 तर झालेले आहेत. प्रयत्न त्यांचे आपण बघतो समोर सुरू आहेत. एंटरप्राइजेस अगेन्स्ट आशुराज एंटरप्राइजेस मध्ये महत्वपूर्ण मॅच. सचिनचं 21 धावांचं षटक राहिलं. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 7च होत्या. सचिननं तब्बल 21 धावा खर्च केल्या. हर्षद बॉलिंग बाकवरती. चला थोडा वेळ कमी घ्या प्लीज. फटका देखील चांगला आहे. आता डीप मध्ये लॉनला तिकडे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. चेंडू शोधून फेक करेपर्यंत एक सिंगल इथनं मेल. केवलनं सुरुवात चांगली केली. चौकारानं त्यालाच मात्र साकिंग आणलेलं. चांगली रणनीती चांगली सोच मॅच मध्ये. काय आक्रमक शॉट खेळली. इव्हिनिंगच्या सेशन मध्ये जास्त धावा मिड विकेट आणि लॉनला येतात त्या मैदानावरती. तो प्रयत्न केवलचा असेल का मॅच मध्ये. हर्ष षटकातील पुढील चेंडू घेऊन तर या राऊंड विकेट ना पॉइंटला खेळत जरूर. इनफिल्डच्या आतमध्ये स्लीपर कव्हरला चांगले फिल्डिंग. धाव एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 धावा 32 धावा माफ करा 32. हा चेंडू चांगला आहे. इथं लेंथ आणि टप्पा देखील आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. हर्षचा तिसरा षटक. विकेट टू विकेट बॉलिंग. बाकफुटला मॅच मध्ये याची एंटरप्राइजेस त्याचं कारण पहिल्या इनिंग मध्ये मोठी धावसंख्या बनवली होती. षटकातील पुढचा चेंडू. चांगली बॉलिंग. लेंथ आणि टप्पा चांगला आहे. व्हेरिएशन खूप सुंदर आपल्याला पाण्यामध्ये एक धावच मिळेल. सिंगल डबलला जास्त काय फरक पडणार नाहीये आशुराज एंटरप्राइजेस टीमला. त्याचं कारण 7-7 मोठी धावसंख्या मॅच मध्ये चेस करायचे आहेत.
अवीचा जबरदस्त खेळ, त्याच्या हाफ सेंचुरी, त्याने केलेला 52 धावा, त्याच्या जोरावरती एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 70+ धावा जेव्हा जेव्हा झाल्या तेव्हा तेव्हा धावसंख्या चेज झाली नाहीये. 60+ धावा चेज झालेल्या आहेत. समोर व्ही शेप मध्ये फटका, डीप मध्ये फिल्डर आहे, त्यांचा प्रयत्न मध्ये चेंडू त्यांना बीट करत स्क्रीनच्या दिशेने 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 4 न पुढे. स्कोरबोर्ड 37 वरती आहे. 40 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13 रन्स करायचे 40. बघा सुवर्ण संधी रोहित पाटील, मंगेश पाटील आणि किरण पाटील यांनी जर झेल कंप्लीट केला तर रमाकांत वाकडे यांच्याकडनं 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. चांगला चेंडू, फुलर लेनचा डॉट बॉल. चांगली बॉलिंग हर्ष आपल्याला पाहायला मिळाली. 3rd ओव्हर मध्ये 13 मध्ये 40 करायचे होते. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये करायचे 40. चला वेळ थोडा कमी का प्लीज. पंकज साठी सुवर्ण संधी असणार आहे. जर लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले तर रमाकांत वाकडे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल पंकजला. 12 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येकी ओव्हरमध्ये तुम्हाला 20 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला 3 षटकार तरी कंपल्सरी प्रत्येकी ओव्हरमध्ये मारायचे आहेत. जर पंकज ननवरे यांनी जर लागोपाठ 3 षटकार जर ठोकले तर आनंद पाटील दादांकडनं 5000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. चला थोडासा स्पीडअप करायचा, अजूनही मॅच बाकी आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला एक मॅच अजून आपल्याला खेळवायचे. संध्याकाळी अंधार लवकर होतो. नक्कीच राहुल दादा की आनंद दादांनी जे पैसे लावलेत 5000 रुपये ते जमा देखील आहेत. या ठिकाणी जमा झालेले आहेत. आनंद दादांचं नक्कीच म्हणणं आहे की हम कह के नहीं करके दिखाते हैं. परंतु आता पंकज 3 षटकार ठोकेल का? ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जरूर 12 बॉल मध्ये 40 करायचे. सिक्सरच मारायचे. सिक्सर मारले तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. सध्या तरी पाहतो आपण धावा भरपूर अजून सेव्ह आहेत आशुराज एंटरप्राइजेस टीम कडे. एंटरप्राइजेस अगेन्स्ट 12-40 ची गरज. पहिला चेंडू बीमर आहे, नो बॉल. रन्स इकडनं मिळतील जरूर. काय धावा धावून घेतलेल्या आहेत. आता धावा धावी पळापळी आहे. तिसरीचा प्रयत्न. बघा आता एक्झिट काय झालेलं आहे. 3 धावा धावून झालेल्या आहेत. नो बॉल देखील आहे. ज्याला 4, एकही बॉल नाही आणि 4 धावा. येणारा चेंडू फ्रीडचा देखील. मॅच मध्ये पुन्हा पुन्हा संधी देतोय आशुराज एंटरप्राइजेस. एंटरप्राइजेसला असं आपण म्हणू शकतो. 12 बॉल मध्ये 40 करायचे आहेत. पहिला बीमर आलाय. पहिल्या बॉल वरती बघतो आपण आलेल्या 4 धावा. आता 36 करायचे आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. केवळ इकडनं जर चांगली बॅटिंग केली तर मॅच बनू शकते. आणि त्याचे प्रयत्न आता बघूया कशा पद्धतीने असणार आहेत. चांगली मॅच पाहायला मिळते. दोन्ही टीमचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते त्या मॅच मध्ये. फ्रीडचा बॉल राऊंड विकेटनं बघितला जाऊ दिलाय. एक्स्ट्राच्या आतापर्यंत 10 धावा झाल्या असतील. आशुराज एंटरप्राइजेसनं आतापर्यंत एक्स्ट्रा 10 धावा दिल्याच असतील. पहिल्या ओव्हर मध्ये 4, सेकंड ओव्हर मध्ये 4 वाईट आले होते. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. बॅक टू बॅक व्हाईट बॉल. 1 4 दी ओव्हरचा देखील इशारा आलेला आहे. एकही चेंडू टाकून झाला नाहीये. 6 धावा खर्च देखील करून झाल्या. धावा एकूण झाल्या दादा 43. 43 झालेला आहेत. सेप आउट झाले. फ्रीडचा बॉल आला. डॉट बॉल. फायनली पहिला चेंडू डॉट आलाय अक्षयचा.
34 धावेची अजूनही गरज आहे यावेळेस. आता लेन चांगली आहे, आता टप्पा चांगला आहे, आता लेन गवसली असं आपण म्हणू शकतो. मागच्या काय चेंडू त्याने खराब अक्षराने टाकले, त्याच्यानंतर त्याचा कंबाक आपल्याला पाहिलं. 34 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. केवळ संघर्ष करतो धावा बनवण्याकरिता. हा देखील होता फुल टॉस. सरळ बॉल, सरळ बॅटने खेळले असते तर कदाचित मिड विकेटला सिक्सर येऊ शकला असता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट. पहिले 3 चेंडू खराब, त्याच्यानंतरचे 3 बॉल डॉट. अक्षयने केलेली वापसी या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. चौथा देखील विकेट किपरच्या हातामध्ये. क्या बात. अक्षयनं आता पुन्हा एकदा करून दाखवलाय जसं ईशान किशानने केलं. 2 वर्षाच्या नंतर तो T20 क्रिकेट खेळला आणि काल जणू काय टेनिस बॉलचीच मॅच सुरू आहे असं आपल्याला पाहायला मिळालं. न्यूझीलंडच्या अगेन्स्ट किशनने केलेली बॅटिंग. एकच धाव मिळेल. संधी दिली होती या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करण्याची, आता केवलला ते करता आलं नाहीये. डॉट बॉल. बॅक टू बॅक 4 आले. पूर्ण षटक कव्हर झालं. देखील दुसरी धाव मिळेल. 2 धावा इथनं मिळतील. शेवटच्या बॉलवरती एकूण बघतो आपण रन झालेल्या धावा फलकावरती 46 करायचे आहेत. अजूनही येणारे 6 चेंडू आणि 6 बॉल मध्ये 31 धावा करायच्या. चला प्लीज. रिटायर बाद झालेले आहेत. सहा चेंडू 31 ची गरज आहे. देखील चेंडू आपण पाहतो एक्स्ट्रा काय धाव आहेत की काय. विकेट किपर देखील मिड. व्हाईट बॉल पूर्ण 5. यस डीजे. सहा चेंडू 26 धावा. एक्स्ट्रा धावा आतापर्यंत 15 ते 16 खर्चित झाल्या असतील. तरी देखील या मॅच मध्ये पाहतो आपण याची इंटरपाजेसला संधी मिळते. चांगला चेंडू फुलर लेनचा समोर खेळ आहेत. डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग देखील धावीतनं. एक सिंगल मिळेल. पाच बॉल 25. सिक्सरच मारायचे. दुसरा पर्याय देखील नाहीये मॅच मध्ये. 5 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. मगाशी बॅटर रिटायर झालाय. सकाळी याच्यावरती गणेशने चर्चा केली होती. मला वाटतं उद्या जास्त चर्चा होईल. एक्झिट इकडे काय होणार आहे. बोल्ट की रिटायर हार्ड बाद. हा पहिल्यांदाच बघितला मी देखील नियम क्रिकेट कॉमेंट्री मध्ये होत असतं. नक्कीच इंटरनॅशनल मध्ये सुद्धा हा नियम आहे की जर अंपायरला न सांगता बॅटर डगआउट मध्ये गेले तर तो रिटायर आउट असतो. आणि रिटायर्ड हर्ट जेव्हा होतो जेव्हा काहीतरी दुखापत होते खेळाडूला आणि अंपायरच्या सहमतीनं तो खेळाडू जेव्हा डगआउट मध्ये जातो तो रिटायर्ड हर्ट असतो. आणि सध्या इंटरनॅशनल मध्ये सुद्धा आणि ISPL सुद्धा असे नियम आपल्याला पाहायला मिळतात. जरूर ऑन साइडला फटका खेळ आहेत. साहिल दादा जरूर तुम्ही सांगितलं, मात्र हा नियम तुम्ही PPL मध्ये ठेवायला नको हवा होता असं माझं म्हणणं आहे. आपला इंटरनॅशनल नाही किंवा ISPL नाही, आपली PPL आहे. इकडे त्याचा इन्फॅक्ट काय पडेल
की लास्ट ओव्हरमध्ये आय थिंक 5 बॉलमध्ये 10 काय करायचे असतील, एखादा बॅटर जाऊ शकतो, फ्रेश बॅटर येऊ शकतो, त्या गोष्टी होतील. म्हणून बघा, चर्चा करा, कारण का आपल्याला स्पर्धा चांगली संपन्न होणं गरजेचे आहे. चला अरे प्लीज, काय चेंडू ते आपण लेगल टाकून घ्या. शेवटचा बॉल आहे. चला आता याच्यावरती चर्चा नको प्लीज दादांनो, आता चर्चा नको. उद्या जे काय ते, आजचा दिवस चांगला संपन्न झालेला, आता याच्यावरती काही चर्चा नको. जे काय ते आपण उद्या जरूर करू मॉर्निंगला. चांगला चेंडू अधिकला डॉट, आणि अशा प्रकारे बघतो आपण हा सामना जिंकलेला मैदानाच्या आतमध्ये टीम अश्वराज एंटरप्राइजेसनं भरपूर मोठ्या फरकाने या मॅच मान ऑफ द मॅच ऑन नक्कीच जण हाफ सेंचुरी दुसरी कंप्लीट केली आजच्या दिवसामध्ये, तो आविदादा पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर. चला साहिल भाऊ, आपण मॅन ऑफ द मॅच प्लेयर लगेच देऊन घ्या आणि लगेच आपण मॅच सुरू करू. धन्यवाद राहुल भोईर सर. मॅन ऑफ द मॅच हवी पाटील दादा, आपण यायचं आहे. आणि मला वाटतं जवळपास येस अभि पाटील दादांना आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मी कृष्णा जोशी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे, जी आम्हाला प्रणय जोशी दादांनी पुरस्कृत केलेली आहे. त्यानंतर आपण गिफ्ट टेम्पर देणार आहोत. मी ऋषिकेश दादांना विनंती करेन, हे आम्हाला कुमार साहिल शेळके अर्थातच मी स्वतः पुरस्कृत केलेले आहे. त्यानंतर आपण थंड पेय देणार आहोत, जे आम्हाला स्वर्गीय यशवंत भोईर यांच्या